एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मराठी भाषा गौरव दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगावचा उत्स्फूर्त सहभाग। वरोरा तालुक्यात कवितेचे घर शेगाव हे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करत असते। विशेषतः विद्यार्थ्यांसाठी काव्य संमेलन, पाठ्यपुस्तकातील कवींशी भेटीगाठी, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी, वेशभूषा इत्यादी मागील 4 वर्षात झाल्यात। दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेविषयी, साहित्य लेखनाबाबत, आयुष्याबद्दल मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रातून माहिती सादर केली। काही मुलींनी मराठी गौरव गीतांवर नृत्य सादर केले। कोलाजमध्ये 12 विद्यार्थी, नृत्यामध्ये 10 विद्यार्थी, कविता सहभाग 8 विद्यार्थी, माहिती प्रभाषणे 7 विद्यार्थी, नटसम्राट या नाटकातील संवाद अभिनयासह 1 विद्यार्थी, एकूण सहभागी विद्यार्थी 145। या प्रसंगी मुख्याध्यापक श्री साखरकर सर यांनी मार्गदर्शन केले। शिक्षिका सविता बगडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका स्मिता नगराडे मॅडम यांनी केले। तसेच कवितेच्या घरातर्फे उपक्रमांची माहिती दिली, तर आभार प्रदर्शन शिक्षिका ज्योत्स्ना पाटील मॅडम यांनी केले। या कार्यक्रमाला माननीय राजूभाऊ मांडवकर, सदस्य विकास ग्रुप शेगाव खुर्द यांची विशेष उपस्थिती लाभली। अजय भगत, ज्योत्स्ना पाटील, स्मिता नगराडे, भारत रामटेके उपस्थित होते। बगडे आणि इतर शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली। कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली। नकुल सागर गोहने व भार्गवी नितीन बोकडे इयत्ता 4थी या विद्यार्थ्यांना कोला स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यात आले। उत्कृष्ट अभिनयासाठी मंथन दाती इयत्ता 4थी त्याला पारितोषिक देण्यात आले, तर इयत्ता 2रीतील आराध्य हातराम व शिवन्य दाते यांना नृत्यासाठी व इयत्ता 3रीतील विद्यार्थिनींना समूह नृत्यासाठी पारितोषिक देण्यात आले। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना कवितेच्या घरातर्फे पुस्तके भेट देण्यात आली। किशोर पेटकर यांनी मुलांना खाऊ वाटप केले। मुख्य संपादक विनोद मावरेसह वरोरा तालुका प्रतिनिधी विद्या किनाके।